नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत आहात तर गृह मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता ही जी जाहिरात आहे इंटेलिजन्स ब्युरो मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं प्रसिद्ध झालेले आहे. तुम्हाला A to Z माहिती मी सांगणार आहे की या ठिकाणी जागा किती आहेत, पात्रता काय आहे, वयोमर्यादा, अर्ज फी आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं सिलेक्शन किती स्टेजेसमध्ये होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल. तर बघा, या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB मध्ये या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गृह मंत्रालय अंतर्गत या ठिकाणी तुम्हाला जॉब भेटतोय. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, म्हणजे सरळ सेवेप्रमाणे या ठिकाणी हा परमनंट जॉब तुमचा असणार आहे. पोस्ट तुमची कुठली असणार आहे, याच्यामध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 ची पोस्ट असणार आहे, ज्याला आपण ACIO म्हणतो. ACIO असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून तुमची नियुक्ती केली जाणार आहे. तर इंटेलिजन्स ब्युरो IB मध्ये या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी जाता येणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता जागा किती आहे टोटल, तर 3717 पदांसाठी ही जाहिरात आली आहे, ज्यामध्ये ओपनसाठी 1537, EWS साठी 442, OBC साठी 946, SC साठी 566, ST साठी 226 जागा असणार आहेत. आता बघा, यामध्ये तुम्हाला पगार किती असेल तर पहा, जनरल सेंट्रल सर्व्हिसेस मधून ग्रुप C ची पोस्ट आहे, गट क ची पोस्ट असणार आहे. ही नॉन मिनिस्ट्रियल नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. 44,900 ते 1,42,400 इतका पेमेंट तुम्हाला असेल. याच्यामध्ये तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व अलाउन्सेस असणार आहेत आणि स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20% ऑफ बेसिक पेचा तुम्हाला ॲडिशन्स या ठिकाणी असणार आहेत गव्हर्नमेंट अलाउन्सेसमध्ये, अदर अलाउन्सेसमध्ये देखील. तर पेमेंट तुम्हाला खूप चांगला या ठिकाणी असणार आहे. सर्व सवलती तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी भेटणार आहेत. आता बघा, यासाठी पात्रता फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशन तुमचं एनी स्ट्रीममधून झालेलं आहे. कुठल्याही शाखेमधून तुम्ही पदवीधर आहात तर इथे अप्लाय करू शकतात. सोबत नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्सचं तुमचं असणं गरजेचं आहे. आता पहा, एज लिमिट किती पाहिजे. 18 ते 27 वर्ष या ठिकाणी एज लिमिट तुमचं असणं गरजेचं आहे खुल्या प्रवर्गासाठी. यामध्ये SC ST साठी 5 वर्ष सूट असेल आणि OBC कॅन्डिडेटसाठी 3 वर्षापर्यंत याच्यामध्ये अजून तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. एज लिमिट आपण बघितलं. आता महत्त्वाचं आहे याचं सिलेक्शन प्रोसेस काय असेल. तर बघा, याची सिलेक्शन जी आहे महाराष्ट्रामध्ये देखील याची एक्झाम घेतली जाणार आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं 2 स्टेजेसमध्ये तुमची परीक्षा होईल. स्टेज 1 मध्ये तुमची या ठिकाणी 100 मार्काची या ठिकाणी परीक्षा होईल. 100 क्वेश्चन्स तुम्हाला असतील MCQ टाईपचे. याच्यामध्ये एका क्वेश्चनला 1 मार्क तुम्हाला असेल. करंट अफेअर्सवरती प्रश्न असतील, जनरल स्टडीजवरती प्रश्न असतील, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूडवरती प्रश्न असतील, त्यानंतर रिझनिंग, लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश, हे जे तुम्हाला या ठिकाणी 5 सब्जेक्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे चुकीच्या प्रश्नासाठी. हे MCQ टाईपचं तुमची परीक्षा होईल. 100 मार्काची, एका तासासाठी तुम्हाला याच्यामध्ये वेळ असेल. ती परीक्षा झाल्यानंतर तुमची स्टेज 2 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असेल 50 मार्काचा, जो की तुम्हाला या ठिकाणी असणार आहे ASA 20 मार्काचा. इंग्लिशचा तुम्हाला 10 मार्क्स असतील आणि लॉंग आन्सर टाईपसाठी या ठिकाणी तुम्हाला 2 क्वेश्चन 10 मार्कासाठी असतील. ऑन करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, सोशिओ पॉलिटिकल इश्यूजवरती या ठिकाणी असतील 20 मार्क. असे मिळून तुम्हाला या ठिकाणी हे 50 मार्काचा पेपर जो आहे तो तुम्हाला असणार आहे. आता तुमची स्टेज 2 झाल्यानंतर शेवटची स्टेज असणार आहे. याच्यामध्ये अजून इंटरव्ह्यू देखील. तर बघा, या ठिकाणी स्टेज 3 इंटरव्ह्यू म्हणजेच मुलाखत देखील तुमची घेतली जाणार आहे. मुलाखतीसाठी मार्क आणि या ठिकाणी मार्क किती असतील तर या ठिकाणी 100 मार्क्स तुम्हाला असतील. याचं टायमिंग दिलेलं नाही. 100 मार्क याचे असतील. 50 मार्क डिस्क्रिप्टिव्हचे आणि MCQचे 100 मार्क. अशा पद्धतीने तुमचे 250 मार्काची या ठिकाणी ही पेपर असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस असेल. महाराष्ट्रामध्ये पाहू शकता तुम्ही, महाराष्ट्रामधून तुम्हाला एक्झाम द्यायची तर अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर या ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर्स असणार आहेत. महाराष्ट्रामधून देखील तुम्हाला एक्झाम जी आहे ती देता येणार आहे. आता ही जी भरती होते ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही तुमची सर्व्हिस असू शकते, त्यामुळे तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठलीही पोस्टिंग दिली जाऊ शकते. त्या दृष्टीने तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. याच्यासाठी ॲप्लिकेशन या ठिकाणी उद्यापासून चालू होत आहेत. 19 तारखेपासून 10 ऑगस्ट 2025 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करायचे आहेत. पाहू शकता TCS कंपनीमार्फत हे फॉर्म भरून घेतला जातोय. TCSचं हे पोर्टल आहे. तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला हिची PDF फाईल पाहायला भेटेल. तिथून देखील तुम्ही बघू शकता. लिंक तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील आहे. त्याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथून तुम्हाला चेक करता येणार आहे. आता बघा, याच्यासाठी फीज किती असणार आहे
तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे तर याची एक्झाम फी आणि प्रोसेसिंग फी अशा पद्धतीने 2 फीज असणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी याचे प्रोसेसिंग फीज आणि एक्झाम फीज पहा 550 रुपये ही प्रोसेसिंग फीज जी आहे सर्व कॅन्डिडेटसाठी असेल, ऑल कॅन्डिडेटला 550 रुपये भरावेच लागतील आणि एक्झाम फी काय असणार आहे 100 रुपये असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी UR EWS ओबीसी कॅन्डिडेटला 650 रुपये फीज असेल आणि बाकी SC ST एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट जे असतील त्यांना फक्त 550 रुपये फी असणार आहे. 100 रुपये जी एक्झाम फी आहे त्यांना द्यावी लागणार नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही एक्झाम फी तुमची ठेवण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला करायचे आहेत, उद्यापासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होतील. हे TCSचं पोर्टल आहे आणि या ठिकाणी ही गृह मंत्रालय भारत सरकारच्या वेबसाईटवरती ही लिंक देखील त्यांनी दिलेली आहे ऑनलाईन अप्लायची. इथं पहा गृह मंत्रालय भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही आलात तर इथं तुम्हाला ह्या न्यूजमध्ये या ठिकाणी तुम्हाला ही पहिल्यांदाच इथं पाहायला भेटेल. SCIO ग्रेड 2 एक्झामिनेशन IB या ठिकाणी पहा, इथून देखील तुम्हाला ही लिंक सापडून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.